तर भावांनो नादो चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे आणि आज कुठला वार आहे आज रविवार आहे शनिवार नाही आज रविवार आहे आणि आता आम्ही हुपरी इचलकरंजी मार्गे आता खिद्रापूरला चाललोय इथे इचलकरंजी लय मोठे आहे उगाच काय भावांनो मी सागर त्यानंतर विक्की आणि वैभव अरे झोपले गाडी वैभव ये बाबा भावांनो आता भेटूया डायरेक्ट खिद्रापुरात आता हे रोडचं वगैरे काय शूटिंग घेत नाही मी डायरेक्ट खिद्रापुरातलं शूटिंग चालू करूया भावांनो आता कर्नाटक बाउंड्रीवर आलोय आपण आणि आता इथे लक्ष्मी टेक म्हणून काहीतरी आहे तिथं लस्सी वगैरे प्यायला लागल्यात कार्यकर्ता आमचं सागर प्यायला लागला आता किती वेळ लागणार आपल्याला इथनं जायला अजून किती वेळ आहे आता तास लागणार आहे चला मग जाऊया आता भेटूया डायरेक्ट खिद्रापुरात शॉर्ट फिल्मचं काम झालंय माझं कर्तव्य म्हणून शॉर्ट फिल्म येणार आहे आता एक 5-6 दिवसात येईल आजपासून एक पुढं 5 दिवस 1 तारखेपर्यंत येईल त्यामुळं सगळ्यांनी यूट्यूबला जाऊन ती शॉर्ट फिल्म आपल्या चॅनलवर बघायची आहे आणि सुरुवातीला विषय कसा झाला आहे आता एडिटिंगचं काम सगळं झालं आहे आता हिचं कॉपी जे आहे ती आली ती कॉपी बघायला लागलो त्यात करेक्शन वगैरे करायचे तर बघूया आता काय काय होते अरे 5 आहे तर कॅश आहे का कॅश किती रुपये इशी घेते की किती रुपये पाहिजे विचार तरी तर भावांनो आता खिद्रापुरात आलोय आणि आता जरासं तोंड वगैरे धुवून घेतो कुठेतरी आता पहिल्यांदा म्हटलं इथं नदी दिसायली नदी बघतो जरा पोरगं काय करते रे आवल बिवल का साप काहीतरी ते बिना चपलाच फिरते त्यातनं काय शोधायलेस ससा कुणी जर सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनल ना दो तर लवकरात लवकर करा आपली शॉर्ट फिल्म येणार आहे लवकरच त्यामुळं जरासं गडबड करा ते काय झालंय भावानं आत्ताच मला समजलं की भावानं वैभवनं बैलदान मास पाळलाय त्यामुळं भावाचं एक व्हिडिओ करायला लागते लागत असताना हे सगळं भावानं केले बाकी परिसर तुम्ही बघू शकताय इकडं पार्किंगचं वगैरे 30 रुपये घेतलं भावानं पार्किंगचं इकडं आत इकडं मंदिर आहे होतं इथे 2 मंदिर आहेत बघूया आता कुठल्या मंदिरात काय आहे ते मंदिर आत गेले होते बघूया आता काय विषय आहे मी म्हणून तुम्हीच फक्त फोटोग्राफर आलो इथं माझ्यासारखं किती आले तिथं हे मंदिराच्या आत आल्यानंतर एकूण 108 खांब आहेत काहीतरी जीवाला जोडली तुझी पायवाट उरात पेरला तुझा परिपाठ अंगास राख डोळा सावकारी थाट भारावला सारा गोदावरी काठ मायेची सावली भक्ताला सावरी देहाची निळाई त्या भाळाला भोले आणि शेवटी तिला काय सांगतात आई वडिलांनी मुलीचं असं नातं आहे
आई वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीला काय आमंत्रणाची आवश्यकता नसते. आई वडिलांचे दरवाजे 24 तास उघडे असतात हे तिला सांगितलं जातंय. एकूण मंदिराला 108 खांब आहेत आणि त्यातलं 48 खांब हे फक्त तिथं सुवर्ण मंदिरात आहेत. तिथं दाखवतो मी तुम्हाला सुवर्ण मंदिर. आणि हे जर नक्षी असतं का नाही आत्ता चांगलं पद्धतीने, हे आता सोंड वगैरे हत्तींचं वगैरे मोडल्या म्हणजे खराब केल्या, जर असतं ना टॉप मंडप आहे. आणि त्यानंतर हे बाकीचं आतलं जे मंदिर आहे इथून आम्ही बाहेर आलो, इथून बाहेर आलो. आता इकडचं हे हत्तीच्या सोंडी वगैरे म्हणा, एवढं काय काय म्हणजे हे खराब केले, ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्या नक्षी वगैरे, एक नंबर मंदिर. मंदिर भरपूर मोठं आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. वैभव फोटोग्राफी मॉडेल सागर पडेल. आणि ते दुसरं मॉडेल तिकडे बसलं विक्की नागराज मंजुळे अण्णा यांचं ते मॉडेल आहे त्यांच्या पिक्चर मधलं. आटपाट प्रोडक्शनचे हे आहेत ते कास्टिंग. ते देवदर्शन राहिलं इकडे. आता एक एक जण फोटोज काढत बसले. ते यायचं काय तिसरंच अँगल, कुठला अँगल पकडतो का? हे कशासाठी माहितीये का? हे वरचं जे आहे ना हे गोल, त्याच्यासाठी अँगल पकडायला. मी तर सेंटरला सरळ दिसून एकदम असं पुढे बसलो. हो बाई. आणि जरासं मागं असं गोर राहिलं उभं असं जरा असं काय मागं उभा राहू का असं जरा थोडस इकडले. बरोबर. ओके. तुझं पाय दिसायला पाहिजे बाळ, मग काढून ठेव. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. एकंदरीत परिसर हा असा आहे जे माझ्या मागे बघू शकताय. पाठीमागे शाळा वगैरे आहे. आत बघण्यासारखं म्हणजे फोटो तर एवढं काढलेत का नाही, फोटो काढायला भारी वगैरे आहे ते ठिकाण वगैरे. आणि आत जे भाविक आहेत त्यांच्यासाठी आत शांत ठिकाण आहे. सागऱ्या कुठं आहे? मी वाटत बसलो का याची, आम्हाला वाटलं पाया पडायला गेला तर परत, आणि हे गेला काय आणायला गेलाय बघा. हे फुटाणा आणायला गेलाय. नको नको कशाला नको, हे नको नको राहू दे. अरे नको रे सागर, एवढं कशाला, एवढं कशाला नको मारता. आता झालेलं आहे आपलं. आणि तिथलं धोपेश्वराचं आणि कोपेश्वराचं दर्शन आपण घेतलेलं आहे. आता विषय आहे की आम्ही नरसोबावाडीला जायचं म्हणतो, इथं जाता जाता जवळच आहे. आता गुगल मॅपच्या अरे कहना क्या चाहते हो? गुगल मॅपच्या सहाय्याने आता इथनं आम्ही जाणार. आणि आमचे जे हे आहेत स्पॉन्सर आहेत ते मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नागराज अण्णांचे लाडके हे आपले विक्की, ते नाश्ता देणार आहेत आपणाला. आता थोडी समाजसेवा करणार आहेत. तर बघूया आता काय काय करते. आता डायरेक्ट नरसोबावाडीत भेटूया आपण. बघा नरसोबाची वाडी. ओके, थँक्यू. जुनाड जुनाड मनाचं वासरू उन्हाळ उन्हाळ, भक्तीची दावणी कृपेची छावणी, भक्तांची रांग जणू रूपाबाग झाले. म्हणतो नरसोबाच्या वाडीला यायचं, पण आज ह्या भावांच्या मुळे योग आला तिथे येण्याचा. खरंच भारी वाटते आज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामींच्या नावाचा जप केला आणि तिथनं मग आम्ही संगम बघायला गेलो. ही कृष्णा इकडनं आली आणि ही पंचगंगा इकडनं आली. इथं संगम झालाय. हे जाणार म्हणजे देव वगैरे बघायचं राहून गेलो. ती पुढे गेलं तर मी दर्शन घेतो.
व्हिडिओ स्टॉप करूया आता आणि सगळं दर्शन वगैरे घेतलंय आणि ह्या मामांच्यात आता प्रसाद वगैरे घ्या. यांचं नागेश अँड सन्स म्हणून दुकान आहे बघा. चला मामा. तर भावांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला टाटा बाय बाय. लाल बटन तेवढं दाबायचं विसरू नका. सबस्क्राईब करा.